आज आपण बनवतोय अगदी मार्केटपेक्षाही मस्त अशी क्रीमी कुल्फी। यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर किंवा मिल्क पावडरसुद्धा वापरलेली नाही आहे। अगदी घरच्या नेहमीच्या साध्या साहित्यामध्ये मस्त अशी कुल्फी तयार होते। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। इथे मी गॅसवरती एक भांडं गरम करत ठेवलं आहे। यामध्ये 2 कप दूध घ्यायचं आहे। 1 कप 250 ml आहे, म्हणजे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे। इथे मी फुल क्रीम दूध घेतलं आहे। दूध गरम होतं आहे तोपर्यंत इथे मी एक पावडर तयार करून घेते। तर इथे मी पाव कप काजू घेतलेत। इथे मी अख्खे काजू घेतलेत, तुकडा घेतला तरी चालेल। यामध्ये पाव कप साखर घालायची आहे। तर अर्धा लिटर दुधासाठी पाव कप साखर अगदी परफेक्ट आहे। यामध्ये वेलची घालायची आहे आणि अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे। तर इथे पहा ही पावडर मी तयार करून घेतले। काजू आणि साखर एकत्र वाटल्यामुळे काजू अगदी बारीक असे वाटले जातात। तर पाहू शकता, नुसते जर आपण काजू वाटले तर ते असे ऑइली होतात। इथे पहा दुधाला उकळी आली। इथे आपण दुधाला घट्टपणा येण्यासाठी काजूची पावडर वापरतोय। त्यामुळे आपल्याला हे दूध जास्त आता आटवायची गरज नाही आहे। काजूची पावडर घातल्यानंतर दूध घट्ट व्हायला लागेल। तर आता यामध्ये आपण तयार केलेली पावडर घालूया। इथे मी फक्त काजू घेतले। काजूबरोबर तुमच्याकडे दुसरे कुठले ड्रायफ्रूट्स असतील, बदाम असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता। काजूची पावडर घातल्यानंतर हे लगेचच घट्ट व्हायला लागतं आणि आता आपल्याला हे सतत ढवळत असं थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे। आणि काजू असल्यामुळे हे तळाला लागू शकतं, त्यामुळे गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि सतत ढवळत हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर इथे दुधाला आणखी 10 मिनटं मी पहा आटवून घेतलं आणि हे पाहू शकता तुम्ही किती घट्ट झालं आहे। इथे मी तुम्हाला चमच्याने दाखवते, पहा असं दाटसर हे झालं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि आता आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपल्याला हे मोल्डमध्ये घालायचं आहे। तर पहा हे मी थंड करून घेतलं आहे। आता इथे मी प्लेन कुल्फी बनवते किंवा प्लेन आईस्क्रीम बनवते, म्हणून यामध्ये मी काहीच घालणार नाही आहे। पण तुम्हाला जर मँगो कुल्फी बनवायची आहे तर तुम्ही यामध्ये आंबा घालू शकता, आंब्याचा पल्प घालू शकता, किंवा जर तुम्हाला व्हॅनिला आईस्क्रीम बनवायची आहे तर आपण जी वेलची पावडर घातली तर वेलची पावडर न घालता तुम्ही यामध्ये या स्टेजला व्हॅनिला इसेन्स घालू शकता। आता इथे मी कुल्फीचा मोल्ड घेतला आहे। यामध्ये हे काढून घ्यायचं आहे मिश्रण। तर ही कुल्फी बनवण्यासाठी किंवा आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण कॉर्नफ्लोअर यामध्ये वापरलेलं नाही आहे किंवा मिल्क पावडरसुद्धा वापरलेली नाही आहे। फक्त काजूमुळे या आईस्क्रीमला घट्टपणा येतो। तर असं हे तयार करून घेतलं आहे। वरून कवर करायचं आहे म्हणजे आईस क्रिस्टल जमणार नाहीत। आता इथे पहा एका डब्यामध्ये आणि एका कपमध्ये मी हे घालते। वरून झाकण लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे रात्रभर किंवा 8 तास फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। तर हे मी रात्रभर सेट होण्यासाठी ठेवलं होतं। पाहू शकता आपली आईस्क्रीम किंवा कुल्फी तयार झाली आहे। काढून घेऊया। तर मस्त क्रीमी अशी कुल्फी इथे तयार झाली आहे। पाहू शकता अजिबात आईस क्रिस्टल्स नाही आहेत यामध्ये। आणि इथे हे डब्यामध्ये मी जी कुल्फी तयार केली ती सुद्धा पहा अगदी मस्त झाली आहे। ही आपली मटका कुल्फी सुद्धा तयार आहे। तर ही मस्त अशी कुल्फीची रेसिपी
तुम्ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.